गोंदिया तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गट ग्रामपंचायत झालुटोला खालीटोला येथील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी विकास कामे फक्त कागदावरच दाखवून गावात प्रत्यक्षात कुठलेही काम न करता बोगस बिले तयार करून शासकीय निधीची अफरातफर करून लाखोचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रतिष्ठित नागरिक प्रदीप ठाकरे व ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। गावात अनेक योजना आल्या, मात्र गावात कुठलीही विकास कामे करण्यात आले नाही, तर गावातील विकास हा फक्त कागदावरच दाखवून नागरिकांच्या विश्वासाचा गळा घोटून झालुटोला खालीटोला येथील महिला सरपंचाकडून व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार करून बोगस बिले तयार करून पैशाची उचल केली असल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे। नमस्कार, मी प्रदीप कुमार ठाकरे, राहणार झालुटोला, पोस्ट दौंडीवाडा, तालुका जिल्हा गोंदिया। या ठिकाणी जिल्हा परिषद कडून जी पाणी पुरवठा योजना इथे राबवली गेली आहे आणि इथे झालुटोला खातीटोला मिळून एक ग्रामपंचायतमध्ये 2 पाणी टाकी बनवल्या गेल्या आहेत आणि नळ जे आहेत ते लावले गेले आहे, पाईपलाईन लावली गेली आहे। वेळोवेळी नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतमधून निधी खर्च केला जातो उचलून, पण गावाला अजूनपर्यंत एक थेंब पाणी मिळाला नाहीये आणि त्याचीच वाट आम्ही बघतोय की कधीपर्यंत आम्हाला पाणी मिळेल। आणि मीडियाच्या मार्फत आम्ही असे शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून आमच्या गावचे लोक जॉन्डिस आणि वेगवेगळे जे आजार आहेत त्यांनी त्रस्त होणार नाही आणि शासनाचा जो वेळोवेळी येणारा निधी वेगवेगळ्या कामांसाठी ज्यांचा गैरवापर होत चालला आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत झालुटोलामध्ये होतोय असा वाटतो आम्हाला। कारण ते आम्ही मेरी पंचायत ॲपमधून ऑनलाईन बिलं सगळी बघतो आहे आणि सगळी गावकरी जनता ती बिलं बघतो आहे आणि यानंतर गावकऱ्यांना जे राग आलाय त्यांच्या मनात की आमचे पुढारी लोक काय करतायत आमच्या बरोबर, किती निधी आमचा आलेला आहे आणि किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामामध्ये किती खर्च झाला आहे। जसं 2 रुपयाची वस्तू घेतली आहे आणि 4 रुपयाचं बिलं काढले आहेत, हे असे खूप प्रकार मागच्या 10 वर्षापासून चाललेले आहेत। तर यामध्ये आम्हाला शासनाला अशी विनंती करतो की यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि आमच्या हक्काचा आम्हाला देण्यामध्ये आमची मदत करावी।